ते पुण्यातील खराडी भागात एका फ्लॅटवर पोलिसांनी रेड टाकली आणि त्या रेडमध्ये एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पोलिसांनी अटक केली. यावेळी पोलिसांनी प्रांजल खेवलकर यांना अटक केल्यावर काही कोकेन, ड्रग्ज तसेच दारू सापडल्याचा पोलिसांनी आपल्या आरोपपत्रात म्हटलं आहे आणि त्यांना आता न्यायालयात हजर करण्यात आलं आहे. पण खरं त्या अटकेनंतर एक चर्चा सुरू झाली की ती रेव पार्टी होती, ड्रग्ज पार्टी होती की हाऊस पार्टी होती. या संदर्भात आपण ज्येष्ठ कायदेतज्ञ मिलिंद पवार सर यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार सर, त्या दिवशी जी पार्टी झाली त्याला नेमकं आपण काय म्हणायचं, ड्रग्ज पार्टी, रेव पार्टी की हाऊस पार्टी, आणि याचं डेफिनेशन काय आहे नेमक्या? आता ह्याच्यामध्ये ह्या परवाच्या केसमध्ये एनडीपीएस ऍक्ट लावलाय. एनडीपीएस ऍक्ट घ्या, एनडीपीएस किंवा दुसरा कुठलाही कायदा घ्या, कायद्यामध्ये अशा कुठल्या पार्ट्या गुट टुगेदर याचा कुठला उल्लेख नाहीये. त्यामुळे ती रेव पार्टीचा उल्लेख आला मुळात हा चुकीचा आहे. रेव पार्टीचं तुम्ही गुगलला जर जाऊन पाहिलं तर रेव पार्टी म्हणजे काय, तर रेव पार्टी म्हणजे त्या पार्टीला एक ऑर्गनायझर असतो, तो ती पार्टी आयोजन करतो, ठराविक लोकांचं बुकिंग घेतो, आलेल्या बुकिंगच्या पैशातून येणाऱ्या ग्राहकांना जेवण, मद्य तत्सम गोष्टी पुरवणं, म्युझिक सिस्टीम लावणं की जेणेकरून आलेल्या लोकांना पूर्ण एन्जॉय करता आला पाहिजे. या पद्धतीची पार्ट्या मोकळ्या लॉनवर, जंगलामध्ये, समुद्र असेल तर समुद्राच्या किनाऱ्यावर ऑर्गनाईज केल्या जातात. त्याला रेव पार्टी असं म्हणतात. पण कायद्यात तशी काही कुठं त्याचा उल्लेख नाही. आता कालचा जो काही प्रकार घडला हा एका पर्सनल किंवा भाडे तत्वावर घेतलेल्या सदनिकेमध्ये घडला. लोकांची संख्या पाहिली तर 5 ते 6 संख्या होती आणि म्हणून त्याला रेव पार्टी म्हणता येणार नाही. हे जे काही प्रकार तो घडला हा जास्तीत जास्त त्याला एक गेट टुगेदर म्हणता येईल. आज मी जरी तुम्हाला आमंत्रण दिलं की तुमचे कोण 2-4 मित्र असतील तर घेऊन या, संध्याकाळी आपण जेवण करू. त्या जेवणामध्ये समजा काही मद्य ठेवलं असेल, मद्य प्राशन केलं तर तो काही कायद्याने गुन्हा होत नाही. पण घडलेल्या केसनुसार पोलिसांना इन्फॉर्मेशन आली की अशा ठिकाणी ड्रग्जचा गैरवापर होण्याची शक्यता आहे आणि त्या इन्फॉर्मेशननुसार पोलिसांनी रेड केली. त्या रेडमध्ये कोकेन नावाचा ड्रग्ज ज्याला बॅन आहे कायद्यानुसार तो तिथं सापडला आणि म्हणून एनडीपीएसचा ऍक्ट लावला. अशी काहीतरी स्टोरी समोर येते. आता तपासामध्ये काय निष्पन्न होईल त्याप्रमाणे पुढच्या गोष्टी घडतील. नेमकं ह्याला मग आपण काय म्हणायचं, रेव पार्टी म्हणायचं की हाऊस पार्टी का ड्रग्ज पार्टी आपण याला म्हणायचं? नाही, कालचा झालेला तो 100% रेव पार्टी म्हणू शकत नाही, पोलिसही म्हणू शकत नाही. राहिला प्रश्न काहीतरी असं कळलं की रिमांड रिपोर्टमध्ये न्यायालयासमोर जेव्हा आरोपींना हजर केलं त्याला ड्रग्ज पार्टी म्हणून काहीतरी नाव दिलं. मुळात ड्रग्ज पार्टी असं कधी नसतंच. ड्रग्ज सेवन करणं, कॅरी करणं हा कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे असं कधी कोणी सांगत नाही रे संध्याकाळी आपण जरा ड्रग्ज पार्टी करू. हे सगळं गपचूप चालतं. जे ड्रग्ज आहेत त्यामध्ये मग अफीम असेल, चरस असेल, गांजा असेल, कोकेन असेल की ज्याला कायद्याने एनडीपीएसच्या कायद्याने त्याला बॅन आहे, ते वापरूच शकत नाही. आणि मग जर वापरू शकत नाही, जो कायद्याने गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे, अशा पार्ट्या असं कोण ऑर्गनाईज करणार आहे? या आपण संध्याकाळी ड्रग्ज पार्टी करू. त्यामुळे ड्रग्ज पार्टी हा शब्द नामोल्लेख केलाय तो देखील चुकीचा आहे. ड्रग्ज पार्टी नसते, रेव पार्टी नसते. आता हा जो काय कालचा प्रकार आहे हे जास्तीत जास्त एक 4-5 मित्र, ते ओळखीचे असतील किंवा अनोळखी असतील, एकत्र येऊन त्यांनी छोटंसं गेट टुगेदर केलं. त्याला जास्तीत जास्त तेवढं फक्त म्हणता येईल. सर, आपण किती ग्रॅम, म्हणजे ते 2.47 ग्रॅम काहीतरी त्यांच्याकडे कोकेन सापडले, पण नेमकं माणूस किती ते बाळगू शकतो? आणि आता एनडीपीएस ऍक्ट मध्ये तरतुदी अशा आहेत की समजा गांजा सापडला, गांजा स्वतःच्या सेवन करण्यासाठी ठेवला असेल तर त्याला कायद्यामध्ये 1 वर्षभर ते 6 महिन्यापर्यंत शिक्षेची तरतूद आहे. जामीन पण त्याला तसा होतो लवकर. पण कमर्शियल क्वांटिटी जो विकून पैसा कमवायच्या उद्देशाने ठेवला असेल तर तो कायद्याने गंभीर गुन्हा आहे. त्याला 10 वर्षापर्यंत पनिशमेंट आहे. आणि त्याच कायद्यामध्ये एनडीपीएस मध्येच ह्या बाकीच्या ज्या बॅन केलेले ड्रग्ज आहेत त्यामध्ये मी आता सांगितलं तसं अफीम, चरस, गांजा, कोकेन, मॅफेड्रॉन आणि अजून अनेक असे ड्रग्ज की त्याचे नाव आपल्याला माहित नसतात, ते कॅरी करणं, स्टोअर करणं, बरोबर घेऊन फिरणं, दुसऱ्याला शेअर करणं हा कायद्याने गुन्हा आहे. आणि त्यात जर तो सापडला तर त्याला देखील 10 वर्ष आणि 20,000 पर्यंत दंडाची एनडीपीएसच्या कायद्यामध्ये तरतूद आहे. हे झालं ड्रग्जचं. पण आपण मद्य तर पिऊ शकतो ना आपण एकत्र बसून? त्यालाही कायदा आहे, काय कायद्यात तरतूद आहे त्यासाठी की हे तुम्हाला परवाना घ्यावा लागतंय, मद्य प्यावं लागतंय? नाही, मद्य प्यायला म्हणजे महाराष्ट्रामध्ये तरी काही दारूबंदी नाहीये. आज आपण मोठमोठ्या लोकांच्या कार्यक्रमामध्ये ओपन, जसं आपण बुफेट डिनर म्हणतो, त्या डिनरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ड्रिंक्स ठेवले जातात. त्या प्रथा परंपरा आहेत.
आता तुम्ही दारू प्यायला समजा घरात पीत बसले असतील आणि शेवटी नंतर आता लोकांमध्ये भीती निर्माण झाली की घरात बसायचं सुद्धा अवघड झालंय लोकांचं, बसावं का नाही हा सुद्धा प्रश्न पडलाय त्यांना. ते होणं साहजिक आहे, कारण बंद घरामधून उचलून नेले आणि ड्रग्ज सापडले म्हणून त्याचं गांभीर्य वाढलं. पण दारू प्राशन करताना किंवा दारू पिलेल्या अवस्थेत सापडला तर त्याला बॉम्बे प्रोहिबिशन ऍक्ट खाली वेगळ्या प्रकारच्या तरतुदी आहेत. दारू पिणं आरडाओरडा करणं, शिवीगाळ करणं, तर त्याला बॉम्बे प्रोहिबिशन ऍक्ट खाली वेगळ्या तरतुदी खाली अटक होऊ शकते, त्याला NDPS मध्ये अटक होत नाही. आता समजा दारू प्यायला जरी परमिशन असेल, दारू पिणं हा गुन्हा जरी नसला, पण एखाद्याने दारू घेतली आणि भर चौकात उभा राहून कोणालाही शिवीगाळ करत बसला तर तो शांततेचा भंग केला तर त्याला बॉम्बे प्रोहिबिशन ऍक्ट खाली वेगळ्या प्रकारचा गुन्हा आहे की जो कबूल केला की त्याला 100-200 रुपये दंड होतो. अशा प्रकारच्या तरतुदी आहेत, पण त्याला NDPSचा काही संबंध नाही त्याचा. आता असं झालंय की त्यात जे आरोपी आहेत आता सापडलेल्या प्रकरणात त्यांचे फोटो सुद्धा व्हायरल केलेत आणि एकनाथ खडसेने आरोप केलाय की हे जाणून बुजून केले, कुठतर आबरू घालवण्यासाठी केले. हे पोलिसांनी केलेलं, म्हणजे पोलीस म्हणतात की आता ते आम्ही केलं नाही, ते प्रेसनी किंवा लोकांनी व्हायरल केले. हे एकमेकावर आरोप हे ढकलणं चालू आहे. पण एखाद्या ठिकाणी, खासगी ठिकाणी जाऊन ते फोटो व्हिडिओ व्हायरल करणं, त्यांना अटक करताना हे पोलीस ते कायदेशीर प्रक्रिया म्हणून ठीक आहे, पण ते व्हायरल करणं कितपत योग्य असं तुम्हाला वाटतं? नाही, व्हायरल करणं चुकीचंच आहे. आणि म्हणून खडसे साहेबांनी जो आक्षेप घेतला तो ह्या सगळ्या संशयाला पुष्टी देणार आहे. कारण कसं आहे की इन्फॉर्मेशन जी आली अशाशा ठिकाणी ड्रग्जचा वापर होणार आहे, ही इन्फॉर्मेशन कोणाला आली? पोलिसांनी काय केलं? स्टेशनला एंट्री केली असेल, 2 पंच बोलले असेल, ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन गुप्त असतात. रेडला पोलीस गेले, काय मीडियाला माहिती होतं का? सामान्य माणसाला माहिती होतं का? रेड केली, रेडचे व्हिडिओ काढले. व्हिडिओ कोणी काढले असणार? आरोपींनी तर नाही व्हायरल केले. मग हे आले कुठून बाहेर? बरोबर आहे, ठीक आहे, बाहेर आले. ही रेव पार्टी होती, आम्ही रेव पार्टीचा पर्दाफाश केला, आरोपी पकडले, हे शब्द आले कुठून? आणि म्हणून खडसे साहेब जे म्हणतात आम्हाला आमची बदनामी करण्यासाठी किंवा पॉलिटिकल रिव्हेंज, ज्याला आपण बदला घेण्यासाठी हे सगळं खोटं प्रकरण केलंय असं खडसे साहेब म्हणत असतील तर त्यांच्या म्हणण्याला हे ज्या काही गोष्टी घडल्यात, व्हिडिओ व्हायरल करणं, वैयक्तिक फोटो व्हायरल करणं, त्या मुलींचे फोटो व्हिडिओ व्हायरल करणं आहे ना, ह्या त्यांच्या म्हणण्याला कुठेतरी पुष्टी मिळते आणि संशयाची सोयी राजकीय यात कुठेतरी संशय सोय असं वाटतंय याच्यामुळं. नाही ना, राजकीय आहेच ना. शेवटी खडसेंचा जावं ते सापडला म्हणजे राजकारणच आलं ना शेवटी. आता ते सूडबुद्धीने केलं, राजकीय ह्याने केलं, खरंच ट्रॅप होता, हा सगळा तपासाचा भाग आहे. न्यायालय समोर आलं, हळूहळू आपल्याला कळेल सगळं. असं वाटतंय का की आता बघा पोलिसांनी एकाच ठिकाणी, पुण्यात एवढ्या ठिकाणी आता हे होतात पार्ट्या, रेव पार्टी म्हणून आपण काय XYZ काय तर म्हणू, पण पुण्यात एवढ्या ठिकाणी होतात आणि हेच एकाच ठिकाणी पोलिसांनी ट्रॅप लावणं, त्यात खडसेंची जावई निघणं, ह्यात मागं कुठतर संशयाची सुई पोलिसांवरच भविष्यात येऊ शकते. आज अशा अनेक सोसायट्यांमध्ये, अनेक लॉनमध्ये पार्ट्या वेगळ्या चालू असतात, बारमध्ये नाही त्या गोष्टी चालू असतात. पण शेवटी आता पोलीस काय म्हणणार? आम्हाला संबंधित तेवढ्याच गोष्टीची इन्फॉर्मेशन आली की अशा ठिकाणी होणार, आम्ही गेलो. आता ते जावई सापडले तर आम्ही काय करणार? पोलीस हा स्टँड घेऊ शकतात आणि म्हणून आपल्याला असं वाटतं की अनेक ठिकाणी पार्ट्या चालतात, पोलीस का तिथं जात नाही? शेवटी इन्फॉर्मेशन आली की पोलीस जातात, ही देखील वस्तुस्थिती. आता हे जे एकनाथ खडसेंचे जावई, जर ते आरोपी निर्दोष म्हणजे आपले जर ते त्यात आढळले, त्यांनी बाबा सेवन केले, हे केलं, तर त्यांना किती वर्षाची शिक्षा होऊ शकते साधारण? आता शेवटी सेवन केलं म्हटलं तर गांजाचं सेवन केलं का बॅन असलं ड्रग्जचं सेवन केलं हे जर निष्पन्न झालं तर त्याप्रमाणे 10 वर्षापर्यंत शिक्षा आहे, 20,000 दंड आहे. गांजा असेल, कमी क्वांटिटी असेल, 1 वर्षभर 6 महिन्यापर्यंत शिक्षा आहेत. त्यामुळे आता ह्याच्यामध्ये अंतिम वैद्य मीडिया ह्याचे अहवाल काय येतात, जे त्याला फॉरेन्सिकला जे पाठवलंय, फॉरेन्सिकचा रिपोर्ट आल्यानंतर हे सगळं सिद्ध होईल. आणि ते जर निष्पन्न झालं तर त्यावेळेला न्यायाधीशांना सगळा बॅकग्राऊंड केसचा बघून काय वाटतं, खरीच केस आहे का बनवलेली केस आहे, त्याप्रमाणे ते संबंधित न्यायाधीश शिक्षा त्यावेळेला करतील. यात पोलिसांवर कारवाई सुद्धा होऊ शकते. नाही, खोटी केस केली तर पोलिसांवर कारवाई तशी होत नाही, कारण तशा कायद्यामध्ये तरतूद नाही. आरोपीला जरी वाटलं की यांनी आम्हाला खोटं गुंतवलं, खोटं जेलला पाठवलं, खोटी केस केली, तरी त्या आरोपीला पोलिसांच्या विरोधात काय करता येत नाही, या कायद्यामध्ये तरतुदी नाहीत. त्यामुळे ज्या व्यक्तीच्या विरोधात घडलं त्याने आपलं ते सहन करायचं आणि गप्प बसायचं,
एवढीच ह्या स्टेजला. ह्या गोष्टीत आबरू नुकसानी दावा सुद्धा पोलिसांवर करता येऊ शकतो. नाही, आबरू नुकसान शेवटी डिफॉर्मेशन म्हणले की परत त्याचा कायदा, त्याच्या तरतुदी वेगळ्या आहेत. ह्याच्यामध्ये पोलिसांनी रेड केली, आरोपींना अटक केलं, ही झाली न्यायालयीन प्रक्रिया. त्यामुळे ह्यामध्ये बदनामी केली, यांनी आमची बदनामी केली असं म्हणता येत नाही. त्यामुळे डिफॉर्मेशनची केस पण पोलिसांवर होत नाही. सरांनी आपल्याला नीट म्हणजे कायद्याच्या प्रत्येक तरतुदी आपल्याला सांगितलेल्या आहेत आणि त्या भविष्यात काय घडू शकते हे सुद्धा आपल्याला सरांनी सांगितलंय. अक्षय साबळे, आपलं महानगर, पुणे.